तर स्कोअर होणं कठीण आहे त्यांना, कारण दोन आता एक माझा प्लेअर अनफिल्ड असल्यामुळे ते 2 त्याला मागे पडले असते. सत्यम, मला एक अजून एक गोष्ट अशी म्हणायची आहे की आपण बघतो की प्रथमेश व्यावसायिक लेवलला मोठ्या मोठ्या लेवलला खेळतो, कोणत्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो, आणि खास करून रायगड संघामध्ये त्याची वर्णी लागते. रायगड संघामध्ये असं आपल्याला चित्र बघायला मिळतं की तो जरी बाजारात ते बाकीचे काही खेळाडू डाव सावरू शकतात, पण इथे मात्र असं पाहायला मिळालं की आपल्या गावासाठी आपण खेळत आहोत. थोडासा दबाव पाहायला मिळाला प्रथमेशच्या बॅटिंगमध्ये. नाही, तसा काय वाटला नाही मला. बाकीच्या फलंदाजींनी जी मात्र कामगिरी केली, चमकदार कामगिरी केली, सामना जिंकून दाखवला, त्याबद्दल 2 शब्द. कुणालने अतिशय सुंदर फलंदाजी केली. थँक्यू सो मच. सत्यम जास्त बोलत नाही आहे. आपण पुढच्या सामन्याकडे वळूया. मॅन ऑफ द मॅचसाठी शुभेच्छा. आणि पुढचा सामना इथे सुरू होतो आहे. जयदुर्गाचा क्रिकेट संघ काटे विरुद्ध मालोडी. मालोडी संघाने नाणेफेक जिंकले, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि काटे संघाला इन्व्हाइट केले फलंदाजीला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स टू सिद्दीक भाबे. पहली गेंद क्षमा चाहते हैं कि कुछ समय तक हमारी आवाज़ आप सुन नहीं पाए. आइए दोस्तों, लौट चलते हैं अद्भुत दुनिया क्रिकेट की. केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत. क्या बात है. कलरफुल शर्ट में आप देख रहे हैं मोनिका ढाबा के प्रोपराइटर, आपका हार्दिक स्वागत है. डैशिंग डायनामिक. गेंदबाजी के लिए तैयार स्वराज मडवी. राइट आर्म ओवर द विकेट, खींच के मारा है. गेंद मिड विकेट पे जा रही है. आप जाके उसे उठाया. अच्छी फील्डिंग डीप में. 2 रन बनते हुए. रुपेश काटे थे पीछे. देखिए प्रसाद सर, कैप्टन संदीप फुटाने ने पहले मैच में भी 30 रनों की एक बहुत बड़ी बारी खेली थी. 35 रनों की. वन ऑफ द ग्रेट कैप्टन काटई जयदुर्गा स्पोर्ट्स के. जय हनुमान स्पोर्ट्स के. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए. अच्छी गेंद. छोटी गेंद नहीं थी, पुल करना चाहते थे. गेंद बल्ले के अंदर लगी. आप सभी का देर रात हार्दिक स्वागत है. वो जोड़ी जिसने भिवंडी तालुका से गुजर के ठाना ज़िला से गुजर के महाराष्ट्र से गुजर के भारत देश से गुजर के 190 देशों में धूम मचाई, वह A1 जोड़ी नीलेश पाटिल शुकेट डाकी. इस मरतबा फिर खूबसूरत गेंद. क्या बॉलिंग हो रही है प्रसाद सर. इट हैज़ बीन अ ग्रेट फास्ट बॉलिंग फ्रॉम स्वराज मडवी. मला असं वाटतं इथे गोलंदाज जो ड्यू फॅक्टर आहे त्याचा फायदा उचलतोय. समोरच्या फलंदाजाला अक्षरशः संभ्रमात टाकतोय आणि कॉन्सन्ट्रेशन होत नाही. संदीप फुटाणे स्ट्रायकिंग एंडला थोडासा मात्र आघाडीला आलाय, पण मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात तुम्ही आता थोडासा मिसटाईम करतोय फटके, आणि त्यामुळेच फक्त आता 2च धावा अंकित झालेत आतापर्यंत धावफलकावर. यस एब्सोल्युटली, क्योंकि फॉग नज़र आ रहा है इस वक्त. इस मरतबा खींच के मारा. मिस टाइम स्ट्रोक. रुक के गेंद आई. बड़ी विकेट और बैट्समैन संदीप फुटाने सस्ते में आउट होते हुए. ओवर किया वहाँ पर स्वराज मडवी ने, और जो डॉट गेंदें खेली थी उसका कहीं ना कहीं प्रेशर बिल्डअप हो रहा था. यही कारण था कि काटई के कैप्टन बड़े शॉट के लिए गए और आउट हुए. कमाल का ओवर ख़त्म किया स्वराज मडवी ने. 1 ओवर कुल मिलाकर 2 रन और 1 विकेट. अत्यंत इकॉनॉमिकल षटक ते स्वराज्य मडवीचं. स्वराज मडवीने नावाप्रमाणे स्वतःचं राज्य इथे प्रस्थापित केलं
आणि समोरच्या फलंदाला अक्षरशः झगड ठेवत असताना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला, गोलंदाजी करत असताना मोठी धावसंख्या रसू दिली नाही, मोठे फटक्यांसाठी तर मात्र त्याला संधी दिली नाही मोठे फटके मारण्याची, त्या मुवमेंटला तुम्हाला पाहायला मिळते. या 5 चेंडूमध्ये आपण बघितलं तर अवघ्या 2 धावा अंकी झाल्या होत्या आणि तिसरा जो शेवटचा चेंडू होता या चेंडूवर मोठा फटका मारण्यासाठी फलंदाज अटेम्प्ट झाला आणि फर्स्ट झाला होता पूर्णपणे, कारण धावा आल्या नाही आणि कॅप्टन स्वतःवर नाराज होता. अशा मुवमेंटला मोठा फटका मारायचा होता आणि फटका तो मिस टाईम झाला आणि शॉर्ट मिड विकेटला सर्कलमध्ये तिथे मात्र झेल टिपला आणि मोठा धक्का लागला आहे, तो म्हणजे जर्मन क्रिकेट संघ काटई संघाला. यस, ये वो आवाज़ है जिसने 11 साल तक रतन बुआ चषक को सफल बनाया. अब ओमकार कामले आए नए बल्लेबाज. 1 ओवर की समाप्ति 2 रन. देखिए हल्का ड्यू फैक्टर भी नज़र आ रहा है और कोई पूछेगा कि अंजूर में क्या चल रहा है. अंजूर में और क्रिकेट में इस वक्त केंद्रीय राज्य मंत्री चषक चल रहा है, A1 जोड़ी चल रही है और आप फॉग वालों को पूछेंगे ना तो वो भी कहेंगे कि A1 जोड़ी चल रही. नाही, निश्चितच. ज्याप्रमाणे तुम्ही मला म्हटलं की 11 वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा मी कव्हर करतोय, पण त्याचबरोबर अजून एका दिग्गज समालोचकांचं मी नाव घेईन ज्यांनी मात्र सुद्धा खूप मोलाची साथ दिली त्या स्पर्धेमध्ये आणि ती सुद्धा सध्या यशस्वी करण्यासाठी निश्चितच खूप अतोनात मेहनत केली, म्हणजे बालासुब्रमण्य अय्यर. यस, लेजेंडरी कमेंटेटर बालासुब्रमण्यम अय्यर. खेल की शुरुआत होती हुई ऑन फील्ड अंपायर अजीम अब्दुल्ले और अंपायर विशाल पाटिल हैं, जो रायगढ़ अंपायरिंग संगठन के मुन्ना पठान है. क्या बात है, मुन्ना पठान की वो बारी मैं कभी नहीं भूल सकता जो 2004 में RC पाटिल फाउंडेशन में उन्होंने खेली थी, 43 रनों की. सचिन पाटिल हमारे सामने, देखना है कल क्या करते हैं. लेग कटर थी, बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. मिळपते डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाचा. फ्लिक विद द रिस्ट. और ये देखिए प्लेसमेंट कितनी गजब की थी, गेंद पे फील्डर के पहुंचने से ही पहले गेंद बाउंड्री के बाहर. पण आता मात्र म्हणणे की कॉन्फिडन्स वाढला असेल काटे संघाच्या खेळाडूंचा, कारण काटे संघाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर समर्थन पाहायला मिळत होते, जे मात्र प्रेक्षकांचं समर्थन जे पाहायला मिळतं आहे. भारतीय जनता पार्टी स्टँड असो, भारतीय युवा मोर्चा स्टँड असो आणि सिद्धिविनायक स्टँडमधनं खूप मोठा समर्थन पाहायला मिळतं आहे ते काटे संघाने. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की सर्व या सपोर्टर्सबरोबर काशीनाथ पाटीलसुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत, ते मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. क्या बात है. साथ में मौसम पाटिल साहब, मौसम कोई भी रहो, हमें 2 बाइक भी उन्होंने स्पॉन्सर किए. A1 जोड़ी के सबसे खास. बढ़िया गेंद, वाइड यॉर्कर, पैर नहीं चले थे वहाँ पर, क्रीज बॉक्स से खेले थे बैट्समैन. जहाँ मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क. ये देखिए गेंद काफ़ी नीचे भी रही थी. अब देखिए ड्यू फैक्टर साफ असर कर रहा है. गेंदें अधिकांश गेंदें नीचे भी रह रही है. गेंदबाजी कर रहे हैं विशाल रावते, राइट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए. इस मरतबा फिर बल्ले के अंदर लगी. क्या बॉलिंग हो रही है, लाइन ऑफ अटैक कितना अच्छा है, गेंदबाजी का जो डायरेक्शन है वो बहुत ही परफेक्ट है. रन बनाना काटई टीम के लिए बहुत ही दुश्वार होता हुआ, लेकिन देखिए काम दुश्वार और मुश्किल हो, उसको पाने में जो मज़ा है वो आसान काम के पाने में मज़ा नहीं. ज़िद्दी क्रिकेट होना चाहिए. विशाल अपने स्टेप में चूके, डेड बॉल का इशारा आता हुआ अंपायर अजीम अब्दुल्ले का. अंपायर अजीम अब्दुल्ले और अंपायर मुन्ना पठान. दूर वाले छोर से मुड़ते हुए लोधा एंड से गेंदबाज विशाल रावते. इस मरतबा छोड़ दिया, सही फैसला वाइड. ओमकार कामले एक चौका लगा चुके हैं और राहुल चौधरी ने अब तक कोई गेंद का सामना नहीं किया है. विशाल रावते के बारे में आप बता रहे थे कि रतन बुआ चषक में जिस गेंदबाज ने 2 मरतबा हैट्रिक किए, विशाल मात्रे थे वो. इस मरतबा ड्राइव किया आउटफील्ड में, ऑफ स्टंप के बाहर जाके दूर से खिलाड़ी झपटे हैं, बढ़िया फील्डिंग, 1 रन.
ये भी नहीं भूलना चाहिए कि मालोडी की जो टीम है उसकी फील्डिंग बहुत लाजवाब है। आज का रात का आखिरी मुकाबला मध्य रात का देखना ना भूलिए, बने रहे हमारे साथ क्योंकि मैच रहेगा स्वराज स्पोर्ट डोले बनाम खारडी, गाँव देवी खारडी। देखना है कि राइट आर्म राउंड स्टंप्स आ रहे हैं बाएं हाथ के बैट्समैन राहुल चौधरी के लिए। सर्कल में राइट आर्म राउंड स्टंप्स, फुल टॉस गेंद ड्राइव किया, हाफ फुल पे लेकर लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, 1 रन। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ 9। अभी तक देखा जाए तो पावर प्ले में प्रसाद सर पुअर प्ले चलता हुआ। विशाल रावते हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, फॉलो थ्रू में सफाई से पकड़ा, कमाल की बॉलिंग हो रही है सोनिका माता स्पोर्ट्स मालोडी की तरफ से। पावर प्ले में पुअर प्ले चलता हुआ केवल 9 रन काटे के आए हैं। हो, दोन्ही षटकात जर आपण बघितलं तर एकच आपण म्हणजे पहिल्या षटकामध्ये आपण मोठी धावसंख्या बघितली नाही, फक्त 2 धावा, पण या षटकात एक चौकार येऊन सुद्धा धावसंख्या थोडीशी माफक आहे। 2 षटकात आपण बघतोय फक्त 9 धावा आणि ड्यू फॅक्टरचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय बॅटिंगमध्ये, कारण चेंडू खाली राहतात, जास्त चेंडू बॅटवर येत नाही, एकमेव चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, त्या चेंडूमध्ये चौकार आपण बघितला तो फलंदाज ओमकारच्या बॅटमधून, आणि नंतर मात्र त्याला पूर्णपणे स्ट्रगल करण्यासाठी भाग पडले। नंतर ते 4 चेंडू विशाल रावतेने अप्रतिम टाकले, ऑप्टमच्या थोडेसे बाहेर वाईड यॉर्कर, आणि पूर्णपणे जखडून ठेवलं ते फलंदाज ओमकारला मैदानावर। धावसंख्या 2 षटकाखेर फक्त 9 धावा धावफलकावर, आणि यासाठी 1 गडी गमावलाय, स्वतः कॅप्टन तंबूत परतलाय तो म्हणजे संदीप फुटाणे। कल दोस्तों हमारे साथ जुड़ जाएंगे मराठी के पोस्टरमैन और आईपीएल की मखमली आवाज़ कुणाल दाते सर। गेंदबाजी में बुलाया गया है गेंदबाज स्वराज मडवी को कंटिन्यू रखा गया है, जिन्होंने मैंडेटरी पावर प्ले में कमाल की बॉलिंग की पहले। स्वराज मडवी सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन राहुल चौधरी। पेस से बीट हुए, वहां पर पेस से बीट किया रफ्तार के शहंशाह। रिव्यू जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे स्ट्रगल करत असताना मैदानावर 2 षटकाखेर धावसंख्या 9 धावा। बघायचं आहे राहुलला जास्त संधी मिळाली नाही आतापर्यंत मैदानावर, 2 चेंडू आतापर्यंत 1 धाव। ओमकार तुम्ही बघत आहात मैदानावर 5 चेंडू आतापर्यंत 5 धावा अंकित झाले त्याच्या बॅटमधून। बघायचं आहे काय दिसून येतं, फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी, लोअर फुटला चेंडू होता, मागे निघून जातो चेंडू, राहुल चौधरी ऑन स्ट्राइक आहे। जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई, धावसंख्या 9 धावा 1 गडी बाद। देखिए आपके जो शुभकामनाएं सर, आंखों पर हम मजबूर हैं क्योंकि एवन जोड़ी की तरफ से जो अनाउंसमेंट रहेंगे वो दिए जाएंगे। इस मरतबा बल्ले के अंदर लगी है गेंद, चाइनीज कट, 1 रन। चाइना का सामान चला तो चाम तक, नहीं तो शाम तक।
1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ आप जाकर डबल फिगर में 10 रन। काटई की जो बल्लेबाजी हो रही है, ऐसा लग रहा है प्रसाद परब के बल्लेबाजों ने मुंबई की स्लो लोकल पकड़ ली है, लेकिन ये टीम में क्षमता है। कप्तान के आउट होने के बाद बल्लेबाजी कभी भी गेयर बदल सकती है, लेकिन अभी तक मालोडी की जो गेंदबाजी है वो बल्लेबाजी पे हावी है। स्वराज मडवी 8 गेंदों में अब तक सिर्फ 3 रन दिए उन्होंने और 1 विकेट लिया है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, ओ क्या गेंद थी, क्या गेंद थी। ये देखिए, चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। अंपायर मुन्ना पठान का इशारा कि गेंद बाई के रूप में कॉरिडोर अनसर्टिनिटी से पहुंची थी विकेट कीपर के पास। कमेंट्री बॉक्स में कुमार पाटिल, सचिन पाटिल, और कल बॉलिंग तो बहुत अच्छी की थी लेकिन जयदुर्गा सुरई ने रन कम बनाए थे। टाइगर के नाम से जाने जाते हैं लेकिन कल उनके पास बहुत कम था समय। स्लाइस करने की कोशिश, मोटा सिरा, गेंद पीछे सरक गई। 4 रनों के लिए नो बॉल। बीमर नीलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान। सर ज्यादा पेस करने में कहीं ये गेंद फुल टॉस नहीं कर बैठे और यहाँ से मैच चालू हो सकता है। हो, निश्चितच एक फुलटॉस चेंडू भेटला, तो सुद्धा ओव्हर द वेस्ट होता। आणि बघा नशिबाची बात काय आहे की चेंडू बॅटला लागून सुद्धा तो फ्लाइंग स्लिपमधून अत्यंत वेगाने ट्रॅव्हल झाला लॉंग स्टॉपमध्ये 4 धावांसाठी। राइट आर्म राउंड विकेट जाते हुए इस मरतबा फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए। गेंद डीप मिड ऑन में आई है, दूसरे की कोशिश और यहाँ बैट्समैन रन आउट। भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला। कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला, कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला। हमेशा कमेंटेटर्स कहते हैं कि दिल्ली दूर है, दिल्ली भले से सबके लिए दूर है लेकिन एक ही पर्सनालिटी के लिए दूर नहीं है, वह है केंद्रीय राज्य पंचायत राज्य मंत्री कपिल पाटिल साहब। देखिए अटल बिहारी जो प्लेस पवेलियन है उसमें बहुत जोर से ना नाचे प्लीज। स्कोर आगे बढ़ता हुआ काटई का 17 रन 2 विकेट। जीडी स्पोर्ट्स काटई। स्वराज मडवी अच्छी रफ्तार है उनके पास, सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन राहुल चौधरी। और ये क्या कर दिया, अब तो ये इस मैच में गेंदबाजी नहीं करेंगे, खुद घुटनों के बल बैठ गए, 2 बीमर कर चुके हैं। लेकिन वो जो कहते हैं ना प्रसाद सर, सांप गुजर जाए तो लकीर पीटने से कुछ नहीं होता है। म्हणजे चेंडू हाताने सुटल्यानंतर अक्षरशः डोकर हात घेतले गोलंदाजाने, म्हणजे स्वतःवरच नियंत्रण नव्हतं त्याचं। चेंडू हातातनं रिलीज झाला, तो सुद्धा चेंडू बघताय तुम्ही शोल्डरच्या बाजून चेंडू निघून गेला राहुल चौधरीचा आणि दुसरा बीमर पाहायला मिळाला। 2 बीमर टाकलेत। निश्चितच या स्पर्धेमध्ये आता तो मात्र या सामन्यात गोलंदाजी करू शकणार नाहीये, तो म्हणजेच स्वराज। अब देखिए कि स्वराज मडवी की जगह पे कौन आते हैं, देखना है उनकी बची हुई ओवर को पूरा करने के लिए कौन से गेंदबाज आते हैं। देखिए जो भी सपोर्टर्स वहाँ हैं अटल बिहारी प्लेस पवेलियन में, एवन जोड़ी का कहना है कि वहाँ से आप लोगों को हटकर स्टैंड में जाना है।
बघा स्टँडमध्ये भरपूर जागा आहे आणि मालोडी संघ स्वतः कॅप्टन आपण हा डिसिजन घ्यायचा आहे. कॅप्टन चला क्षेत्रक्षण लगेच सजवून घ्या. कॅप्टन आपल्या समर्थकांना तिथून दूर करायचं आहे. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्षामधून जे समर्थक तिथे उपस्थित आहेत, कारण हा संघ मध्याच्या आतमध्ये खेळतो त्यामुळे तिथे डगआउटमध्ये कोणी तिथे थांबता कामा नये. डगआउटमध्ये आणि डगआउटमध्ये वरती असलेलं पॅव्हिलियन यामध्ये तिथे कोणी थांबता कामा नये, कारण स्टँड्समध्ये भरपूर जागा तिथे मात्र जाऊन तिथे बसायचं आहे तुम्ही. फ्री हिट है और ये देखिए आगे विशाल मडवी उनकी जगह पर करे कल्लू और भरे लल्लू, किसकी करनी और किसकी भरनी. ये तो प्रसाद सर ऐसे हुआ कि पगार लेके आप चले गए और काम पे लगा दिया मुझे. फ्री हिट है. विशाल मडवी राइट आर्म राउंड स्टम्प जाते हुए सामना करेंगे बैट्समैन राहुल चौधरी. इस मर्तबा उछाल दिया है, भेज दिया तारामंडल में 6 रन. सुकेश टाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश टाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या ये देखिए देशात होते विशाल मडवी के पास आए हैं 2 खिलाड़ी कहने के लिए, लेकिन उन्होंने भी तो कहा होगा कि मुझे गर्म पानी का ओवर दिया गया है. विशाल मडवी सामना करेंगे उनका राहुल चौधरी. देखना है कि कुछ चर्चा हो रही है वहाँ पर. देखिए समय काफ़ी लिया जा रहा है, इसके बाद एक मैच और है, इसीलिए तो हमारे डीजे वाले नहीं बजा रहे हैं. चांदाना चांदाना गेली रात, झाली रात ने गेली रात. इस मरतबा गेंद काफ़ी नीचे रही थी लेकिन दूर थी वाइड. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन. प्रसाद सर बहुत कम होता है कि रात के 1:45 बजे इस तरह का क्लाइमेट हो, इस तरह का शोर हो, इस तरह का उल्लास हो. यस वेरी हैप्पी मैन नीलेश पाटिल. ये देखिए फिर दूसरे मोहल्ले में ये भी क्या करे, एक गेंद बीच में डाली तो राहुल चौधरी ने उसे फेंक दिया. 2 वाइड कर बैठे, बचने की कोशिश कर रहे. दुनिया में बहुत सारी गलियां हैं, पतली गली पकड़ के निकल जाओ. क्रिकेट में नहीं है, बच के नहीं डट के मुकाबला. डरना नहीं लड़ना है. विशाल मडवी, ओ बढ़िया गेंद, ये बढ़िया गेंद थी. स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश. 3 ओवर की समाप्ति, रन बने काटई के एक अच्छा टोटल अब कहेंगे 26 रन, 2 विकेट और बचे हुए 3 ओवर में क्या होता है आइए सुनते उस आवाज़ से, जिस आवाज़ ने कई स्पर्धाओं को शिखर पर पहुंचाया. वो आवाज़ है वॉइस ऑफ कल्याण डोमोली and other big areas. प्रसाद परब सर. थँक्यू सो मच सिद्धीजी बाबे. तुमची सुद्धा कारकीर्द खूप मोठी एक या भिवंडी विभागातलं क्रिकेट डेव्हलप करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून अप्रतिम आपण समालोचन ऐकत असतो. यस शुकेश डाकी, मौसम पाटिल साहब, जगदीश पाटिल और काटई के माजी उप सरपंच काशीनाथ पाटिल साहब मैच को देखते हुए मोस्ट वेलकम. पीछे केजू मुंडे, लेकिन क्या कमाल के खिलाड़ी. उस दिन नसीब उनका साथ नहीं दे पाई और एक अहम मुकाबले में वो 0 पे आउट हुए. नाही पण जी लढत दिली होती ना ती मात्र जबरदस्त होती. शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज ना ओमकारने जो चौकार हवा असताना षटकार ठोकला, गोल्डन 6 ऑफ द टुर्नामेंट ऑफ द मॅच, आणि ते मात्र सामन्याला कलाटणी मिळवून दिली त्या आगासन संघाने. जबरदस्त फाईट दिली होती त्या सामन्यामध्ये. आपण इथे 4थं षटक सुरू करत आहोत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच येतोय तो फलंदाजीला रोहित पाटील. मागच्या सामन्यातसुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता या खेळाडूने शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन. आणि त्याच फटकेबाईची आता मात्र गरज आहे ती जय दुर्मादा क्रिकेट संघ काटई संघाला. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. हे षटक घेऊन तो विशाल रावते, मोस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज या सामन्यातला.
खोलून काढायचा प्रयत्न होता. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, पाठटा केला चेंडूचा आणि चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. बढ़िया अंपायरिंग. विकेटों के पीछे गेंद जाकर ज़्यादा स्विंग हुई थी, बिल्कुल लाइन के अंदर से जाकर विकेटों के पीछे जाकर गेंद स्विंग हुई थी. क्लास अंपायरिंग. रिप्ले में साफ लग रहा है कि जो रिटर्न क्रीज है उसके अंदर पड़ी गेंद, उसके बाद विकेटों के पीछे जाकर स्विंग हुई. हो निश्चितच. आणि तेच कन्फर्मेशन घेण्यासाठी रोहित पंचांकडे गेला, कन्फर्म करून घेतलं आणि पहिल्या चेंडू इथे आता मात्र रोहित रावतेचा इथे मात्र विशाल रावतेचा डॉट रोहितसाठी. हो चांगला चेंडू, पायाच्या मागून एष्टे वाकवले, शॉर्ट सिलेक्शन चुकलंय आणि फलंदाज बाद होते. बिग विकेट. रोहित पाटील बॅक टू द पवेलियन. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. देखिए कहीं ना कहीं कॉन्संट्रेट लॉस कर बैठे. पिछली गेंद का जो रिएक्शन था और यही कारण था कि अपना विकेट वहाँ पे गवा दिया. नाही निश्चितच पहिला चेंडू थोडासा स्लोअर होता, थोडासा लेग कट होणारा होता आणि मला असं वाटतं रोहित पाटीलने अपेक्षा केली की तसाच चेंडू येईल की काय, पण इथे मात्र बघितलं की फलंदाज चपल झाला. त्याला रीड करत असताना त्याला फॉलो केलं गोलंदाजाने आणि परफेक्ट मधली एसटी वाकवत असताना एक मोठी सफलता आपल्या नावावर केली ती विशाल रावतेने. इसीलिए तो क्रिकेट का जो डेफिनेशन है, सी फॉर कंट्रोल, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आई फॉर इंटेलिजेंस, सी फॉर कंट्रोल, के फॉर नॉलेज, ई फॉर एनर्जी एंड टी फॉर टेम्परामेंट. टेम्परामेंट वहाँ पे खो दिया और अपना विकेट फेंक दिया. करण पाटील इज द न्यू बॅट्समॅन. रिव्हर्स अटेम्प्ट केलं, परफेक्ट शॉट. आल्या स्वागत केलं विशाल रावतेचं सीमारेषेबाहेर. खणखणीत चौकार. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. चषक इसे कहते हैं डगआउट से जब निकले थे तो उन्होंने सोचा था कि मुझे क्या करना है. पिछले बैट्समैन ने क्या किया वो नहीं देखा. क्या क्रिकेट हो रहा है. व्हाट अ मॅच. अप्रतिम फटका करण पाटीलचा केपीचा. आल्याच रिव्हर्सने मात्र आपलं खातं उघडलंय आणि सुरेख चौकार वसूल केलाय तो विशाल रावतेसारख्या खेळाडूच्या अगेन्स्ट. धावसंख्या 30, षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 3 गडी बाद. चांगला चेंडू, थोडासा गतीमध्ये परिवर्तन ऑप्शनच्या बाहेर ठेवलंय. इन्व्हाइट करत असताना करण पाटीलला गुड डिलिव्हरी. कम बॅक करत असताना विशाल रावते. एक हमारी एक तुम्हारी चलता हुआ. कहते हैं कि होली कॉल कलरफुल, दिवाली कॉल लाइटफुल, ईद कॉल जॉयफुल एंड क्रिकेट कॉल वंडरफुल. 30 लॉस ऑफ 3 इन 4th ओव्हर. अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट. इम्प्रुव्हायझेशन. फटका बनवला, मॅन्युफॅक्चर केला आणि डिपॉझिट केला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. बेधडक अप्रतिम चौकार. सहमत हूँ आपकी बात से, सहमत हूँ मैं. ये देखिए थोड़ी देर के लिए मानो इस लैप स्वीप को लगकर देखकर ऐसा लगा कि ऑस्ट्रेलिया के स्टीव स्मिथ ने ये शॉट खेला हो, ना कि करण पाटील ने. क्या बात आहे. काय उपमा दिली आहे, जबरदस्त उपमा. आणि तसाच फटका पाहायला मिळाला. इम्प्रुव्हाइज केलं, फटका बनवला तिथे मॅन्युफॅक्चर करत असताना आपल्या बॅटमधून आणि ऐन मुवमेंटला लास्ट मुवमेंटला चेंडू जो फटका बॅट्समन बनवतो ना तो इम्प्रुव्हायझेशन होतं आणि तेच इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळालं या फटक्यामध्ये. एब्सोल्युटली एब्सोल्युटली. लेकिन ये 2 चौके अब रंग भरते हुए स्कोर में. धावसंख्या 34. विशाल रावते जो आतापर्यंत खूप चांगला इकॉनॉमिकल गोलंदाज होता त्याचा समाचार घेत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. चेंडू ऑप्शन थोडासा बाहेर आहे. एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या आणि फलंदाज बघा क्रीजच्या बाहेर निघाला होता. जीवदान मिळाले म्हणायला हरकत नाही आहे. ते म्हणजेच करण पाटीलला कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता राहुलकडून. दोन्ही फलंदाजांनी तुम्ही बघितलं की मधोमध येऊन थांबले होते आणि अशा मुवमेंटला विशालला इथे मात्र यशीच्या मागून बाद करण्याचा प्रयत्न होता जो स्ट्रायकिंगला फलंदाज करण पाटीलला आणि तो मात्र निश्चित तुम्ही आता मिस होतोय. विनायक पुण्याचं आगमन होतं. विनायकचं मनपूर्वक स्वागत आहे. 4 षटकांकित धावसंख्या, धावफरक 34 धावा, 2 षटकांचा खेळ दोन्ही शिल्लक. छोटा पाकिट बड़ा धमाका. विनायक हमसे जुड़ते हुए आपका हार्दिक स्वागत. देखिए अब एक अच्छा टोटल हम कहेंगे क्योंकि देर रात
ये मैच चल रहा है और 50+ वन ऑफ द मैजिक टोटल। जिस तरह की गेंदबाजी काटाई के पास भी है। बघायचं आहे मैदानावर आपण आता या संघामध्ये आता मात्र थोडंसं एक चेंजेस पाहायला मिळते। मगाशी तो प्रश्न मला संदीपला विचारायचा होता, कारण अक्षय या संघामध्ये आता नाही आणि त्याच्या बिहाफमध्ये या संघामध्ये आता मध्ये त्याची जागा अनंत पाटीलने घेतली आहे आणि त्याचा एक्सपिरियन्स बघायचा या सामन्यात काम येणं खूप महत्त्वाचं आहे, कारण एक सामना ऑलरेडी काटे संघाने जिंकला आहे आणि हा सामना जिंकणं तेवढंच इम्पॉर्टंट असेल, कारण ड्यू फॅक्टर वाढलं आहे। अशा मोमेंटला या अक्षय खेळाला एखाद्या एक्सपिरियन्स खेळाडूची गरज आहे आणि तो एक्सपिरियन्स खेळाडू या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो अनंत पाटील। बघायचं आहे त्याचा अनुभव कशा प्रकारे कामी येणार काटे संघासाठी। 34 लॉस ऑफ 3 गोलंदाजी मार्कवर रुपेश काटे। फ्रेश गोलंदाज वापरल्या 5व्या षटकामध्ये संघनायकाने। चला वेळ घेऊ नका, सामना सुरू करा। आघाडीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये टिचून फलंदाजी करतोय, थोडासा वेळ घेतोय। राहुल चौधरी आतापर्यंत 8 चेंडू 13 धावांचं योगदान। त्याचं खेळपट्टीवर टिकणं शेवटच्या षटकापर्यंत खूप इम्पॉर्टंट असेल काटे संघासाठी। रुपेश काठे पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी। राउंड विकेट आहे, पंच केले, पॉइंट लक्षात आहे, क्विक सिंगल। जगह नहीं थी वहाँ पर शॉट खेलने के लिए। शरीर के करीब जब आप शॉट खेलते हैं तो स्ट्रोक में ताकत नहीं लगा पाते। किती वेग पकडला होता बघा फलंदाज करण पाटीलने। इथे आपण बघितलं नॉन स्ट्रायकिंगला राहुल क्रीजच्या आतमध्ये पोहोचला नाही, पण करण पाटील 38 सर्कलमध्ये जाऊन पोहोचला होता। एवढा प्रचंड वेग त्याने धारण केला आणि तोपर्यंत त्याने एक धाव अंकित करून धावसंख्येला आकार दिला धावफलकावर तो 35 या धावसंख्येवर। आतापर्यंत कॉन्फिडेंटली बॅटिंग केले करण पाटीलने। केपीने वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 2 चौकार 2 डॉट, आतापर्यंत 4 चेंडूत 8 धावा। चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणी नाही, वॉट अ शॉट, फटका पुन्हा एकदा बनवलाय करण पाटीलने केपीने अँड वॉट एक्झिक्युशन, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, अपिच स्ट्रोक, अपिच अँड पनिश्ड, चौकार। चषक ठेवलाय नावानी, आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडी, आयोजन केला सुकेश। Great shot from Karan Patil. Look in replay, goes his back foot and cracks it very hard over the infield. Couple of bounces, cross the boundary for 4. What a magnificent stroke indeed. खेळी सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आपल्या संघासाठी करत असताना तुम्ही पाहतात करण पाटील मैदानावर खूप मोठी जबाबदारी तो खांद्यावर घेऊन आला। 5व्या क्रमांकावर बॅटिंग करत असताना 3 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आणि वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन 5 चेंडूत 12 धावांचं। केपी मिडल ऑर्डरला चांगली बॅटिंग करतोय, ओपनिंग बॅट्समन राहुलला चांगली साथ देतोय। संघाची धावसंख्या धावफलकावर 39 धावा, षटक क्रमांक 5 मार्गास असताना 3 गडी बाद झाले आतापर्यंत काटे संघाचे। हो चेंडूला कट केला, गॅलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, 2 खेळाडू चेंडूच्या मागे, कोण शर्यत जिंकणार? चेंडू बघायचं थांबतोय की नाही, पण चेंडू थांबायचं नाव कुठे घेतोय, चेंडू सीमारेषा बाहेर जातोय, पंचांचा इशारा चौकार। चौकों की झड़ी लगा दी है, चौकों की झड़ी लगा दी है। थोड़ा लेट बल्ले का मुंह खोला, रिजल्ट जबरदस्त और क्या बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त करण पाटिल। करण पाटिल के बल्ले में करंट आता हुआ काटाई का स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ। आतापर्यंत 4 चौकार। ये आप देख सकते हैं मोनिका धाबे के अविनाश पाटिल साहब, करण पाटिल, करण ट्रांसपोर्ट के गोविंद पाटिल और विक्की, हम सभी का हार्दिक स्वागत करते हैं। एवन जोड़ी के 1 पर्सन नीलेश पाटिल के साथ बैठे हुए। कॉट बिहाइंडचा अपील, यस इट इज, फलंदाज बाद होणार। थोडासा वेळ घेतला पंचांनी, कारण चेंडू एक्झॅक्टली कुठे ब्रश होऊन निघून गेला, बॅट ग्राउंडिंग झाली होती की बॅटचा एज घेऊन चेंडू निघून गेला होता, हेच कन्फर्म केलं पंचांनी। ताबडतोब अपील उचलून धरलं आणि फलंदाज बाद होतोय तो के करण पाटिल। ये फिर से आप देख सकते हैं मोनिका दाबा के माननीय श्री अविनाश पाटिल, करण ट्रांसपोर्ट के करण पाटिल, गोविंद पाटिल साहब और विक्की, आप सभी का हार्दिक स्वागत है। आज इतनी देर तक जगदीश पाटिल साहब हैं, काशीनाथ पाटिल साहब हैं, मौसम पाटिल है, शुकेत डाकी है और केजू मुंडे, टेनिस क्रिकेट का बड़ा नाम, आप सभी का हार्दिक स्वागत। मैन फ्रॉम आगासन, केजू मुंडे। न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 6। मागाशीच उल्लेख केला होता की अशा अनुभवाची खेळाडूची
संघाला गरज आहे आणि ते नाव तुम्हाला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीला येतोय अनंत पाटील. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या माध्यमातून मला काटई गावातील ना किंवा आजूबाजूचे कुठलेही खेळाडू नाही, पण काही जुने खेळाडू आहे ना त्यांनी मात्र आवर्जून उल्लेख केला आहे की अल्पेश की रिव्हर्सचा पहिला फटका जर कोणी दाखवला असेल ना कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये ते नाव आहे अनंत पाटील. यस. स्ट्रायकिंग अनंत. आउटसाइड एज खाली बॉटम एज लागते, चेंडू मागे जातोय फ्लाइंग स्लीपमध्ये. कंप्लीट होती या चेंडूवर 1 धाव आणि धावसंख्या 1 ने खातं उघडलं आहे ते म्हणजेच अनंत पाटीलने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावफलकर एकूण 44 धावा. अच्छा टोटल मैं कहूँगा आप बना लिया काटई ने. शुरुआत बहुत ख़राब रही थी, 2 ओवर में 9 रन बने थे, फिर पलटवार. करण पाटिल ने क्या बल्लेबाजी की, आउट होने से पहले 7 गेंदों का सामना किया, 4 चौके लगाए. राहुल ऑन स्ट्राईक. धावसंख्या 44, 4 गडी बाद. स्लॉगरमध्ये आता मात्र फटकेबाजी करावी लागेल. आक्रमक पवित्रा इथे मात्र धारण करावे लागेल फलंदाजांना. स्ट्रायकिंग आघाडीचा फलंदाज राहुल चौधरी. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय बरोबर लॉंग ऑनला कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. होणार नाही चूक आणि फलंदाज बाद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकदार. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच. मैं समझता हूँ कि खराब शॉट खेला. पहली फ्रंट फुट पे कमिट हो गए, ये देखते हुए गेंदबाज ने अपनी लेंथ को खींच लिया और नतीजा निकला कि डीप में आउट हो गए. 5वा गडी बाद होते काटे संघाचा. धावसंख्या 44. राहुल तंबूत परतला. 14 धावांचं योगदान देऊन आपल्या संघासाठी. बघायचं आता मात्र स्लॉगरमध्ये अनंत पाटीलच्या सोबत कोण फलंदाजी करणार. अजय पाटील त्याचाच भाऊ येतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला. यस, अनंता पाटिल नए बैट्समैन आए जिनको हैट्रिक के लिए A1 जोड़ी की तरफ से 3,000 रुपये का इनाम है. नीलेश पाटिल और शुकेत डाकी की तरफ से. देखना है कि अनंता पाटिल अब गेंदें कितनी बची. एक सवाल उठता हुआ. 1 ओवर पूरा बचा है. रेग्युलर काटे संघात ते खेळतात रेग्युलर ग्रामीणसाठी आणि 40+ साठी ओपन क्रिकेटमध्ये ते खेळतात. ही सुद्धा ओळख आहे या खेळाडूची. अजय पाटील आलाय. अंतरामसुद्धा खूप चांगला अजय खेळतो क्रिकेट. आणि आता बघायचं मैदानावर स्लॉग ओव्हरमध्ये मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे काटाई संघाला. अजय पाटील आणि अनंत पाटील मैदानावर ही जोडी. 44 लॉस ऑफ 5 आणि गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटक घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे. अल्पेश मला सांगतोय निर्णायक षटक घेऊन आलाय गोलंदाज तो निलेश. निलेश काटे. चेंडू हवेमध्ये होता, फ्लाय झालाय तो. मागे येतोय चेंडू, गलीमधला खेळाडू येतोय. सेकंड स्लीमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. निलेश काठे. धावसंख्या धावफलकावर 1 ने पुढे सरकेल ती एकूण धावफलकावर 45 धावा. 5 गडी बाद. या षटकात धावा येणं खूप इम्पॉर्टंट आहे काटे संघासाठी आणि ती बॅटिंग तशी करावी लागेल. स्ट्रायकिंगला सर्वात अनुभवी खेळाडू या संघाचा अनंत पाटील. फ्लेक्सिबल पर्सनैलिटी. आप पर्सनैलिटी देख सकते हो, एकदम फ्लेक्सिबल. यस पाटिल बिल्कुल सही है. देखिए डेथ ओवर है, यहाँ से ज़रूर चाहेंगे काटई के कम से कम 10 के ऊपर आए या कम से कम 10. इस बार समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक जज करते मागे जातोय पण त्याच्या वाक्याच्या बाहेर. वॉट अ शॉट. पेटर्न स्ट्रोक. टिपिकल शॉट अनंत पाटिल. षटकार. ये कहीं A1 जोड़ी के अनाउंसमेंट को तो दिल पे नहीं लिया इन्होंने. ये शॉट बहुत मुश्किल रहता है. फोर्सिंग ऑफ हिज बैक फुट जस्ट ओवर हेड ऑफ द फील्डर. कैलकुलेटेड 6. देखिए जबरदस्ती में जबरदस्त शॉट. कॅल्क्युलेटेड म्हणजे तोलून मापून मारलेला फटका. ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू जास्त बाउन्स झाला आणि काय बॅटचा स्विंग होता. फेकून दिले लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. पहिला षटकार अनंत पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या 50च्या पलीकडे गेली. 51 धावा धावफलकर काटे संघ. 3 मारेंगे तो 3,000 रुपये का इनाम है A1 जोड़ी की तरफ से. पंच चेंडूची आय थिंक मागणी करतायत. हो, चेंडूची मागणी करतायत. स्ट्रायकिंग अनंत पाटील. अप्रतिम फटका. मी मगाशी तोच उल्लेख केला की कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमधनं जर रिव्हर्सचा फटका कोणी पहिल्यांदा आणला असेल ग्रामीण क्रिकेटमध्ये ते नाव आहे अनंत पाटील. और सिटी क्रिकेट में लाया होगा तो त्रिशूल के वासु ने. और भिवंडी में ये सबसे पहले सुभाष पाइपलाइन वाले ने खेला.
लेकिन इसके बेताज बादशाह बन गए दीपक मडवी। जी हां, बिलकुल सही कहा आपने. दीपक मडवीचं नाव सन्मानाने घेतलं जातं रिव्हर्ससाठी. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, पॅडल स्वीप करायचं होतं, टायमिंग होत नाहीये. गॅप शोधायचा होता. लेग बायचा सिग्नल पंचांचा येतोय. स्लोअर वन चेंडू हाताला, गतीमध्ये परिवर्तन केलं या षटकात गोलंदाज निलेश काठेने. अच्छी सोच, हाथों के पीछे से किया था, लगभग लेग ब्रेक के एक्शन में। डेविड हॉटन जिम्बाब्वे के कैप्टन थे, उन्होंने रिवर्स स्वीप खेला था, लेकिन स्विच हिट केविन पीटरसन ने लाया इंग्लैंड के। चेंडू होता, ड्राईव्ह केला, कव्हर्समध्ये क्षेत्र तिथे आहेत. तोपर्यंत 2 धावा सहज इथे पूर्ण नका बघायचं. फेक होती चांगली आणि इथे विकेट कीपरकडून होती ती चूक. दोन्ही फ्लेक्झिबल आहेत, दोन्हीही फलंदाज आपण बघतोय एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत मैदानावर आणि चांगली बॅटिंग किंवा चांगली रणनीतीच्या हिशोबाने आपण बघतोय की रनिंग बिटवीन विकेट स्ट्रॉंग किती आहे दोघांचं ते दाखवत असताना. आपका कहना है कि पारिवारिक रनिंग बिटवीन द विकेट हो रही है? जी बिलकुल सही. या 2 धावा मिळतात त्या काटे संघाला. धावसंख्या 2ने पुढे सरकेल. एकूण अंकित झाले त्या 54 धावा धावफलकावर. आतापर्यंत या षटकातले चेंडू मला सांगतात अल्पेश झालेत ते एकूण 4 झालेत. 2 चेंडू शिल्लक. ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करते, मागे जातोय आणि विकेट. फलंदाज बाद होईल. 6वा धक्का लागला मैदानावर काटे संघाला. बाद होते फलंदाज तो अजय पाटील. अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में तैयार रहना है. खेलने वाली टीमें गावदेवी स्पोर्ट कार्डी और स्वराज स्पोर्ट्स निवृत्ती मगर फॅम टीम डोले. तर सर्वांची कामगिरी खूप चांगली झाली आहे. GTC लाईव्हचं सुद्धा खूप चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळते. पंचांची सुद्धा कामगिरी चांगली झाली. पंचांचं सुद्धा थँक्यू बोलू. त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम, अल्पेश गायकवाड, सर्व माझ्या समालोचक मित्रांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सिद्दीकजी भावे, अजय घरत, सुभाष जुमाळ, त्याचबरोबर आपण आवाज ऐकला तो म्हणजेच ओमकार शेट्टे, त्याचबरोबर संदीप मोरे, सर्वांचे मनपूर्वक आभार. चांगली साथ दिली मला 5 दिवस या सर्व समालोचकांनी, आमच्या आयोजकांनी सुद्धा. सर्वांचे आभार व्यक्त करतो. पुढचा चेंडू, चेंडू उंच ते गेलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय. काय जबरदस्त फोर्स लावला आहे फटक्याला. अँड व्हॉट अ शॉट. सीमारेषेवर षटकार. देखिए काशीनाथ पाटिल साहब भी ताली बजा रहे. ये जो सिक्सर है ये मैच का कहीं टर्निंग पॉइंट ना बने, कहीं ये मालोडी को ले ना डूबे. क्या शॉट था. स्टैंड एंड डिलीवर, हवा के साथ साथ गटा के संग संग लॉन्ग ऑफ की फील्डर के ऊपर से 6 रन. हा शॉट पुन्हा एकदा आपण बघूया स्क्रीनवर. ऑप्टमच्या बाहेर खूप लांब होता, वाईड लाईनच्या जवळ चेंडू होता आणि त्या मोमेंटला तिथून काय पिकअप केला हा फटका. तो शॉट पुन्हा एकदा GTC दाखवेल आपल्याला स्क्रीनवर. आणि काय एक्झिक्युशन केलंय. बरोबर लॉंग ऑफ नाही तर स्क्रीनच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलंय आणि षटकार वसूल केला तो अनंत पाटिलने. यस, अगले टॉस की तरफ हम प्रसाद परब सर के साथ जा रहे हैं. खेलने वाली टीमें गावदेवी खारडी और उनके साथ पड़गा परिसर की एक मजबूत टीम जिसने धनेश कप वाशेरे को जीता, जो विश्वास पाटिल और पांडुरंग धर्मा पाटिल का ऐतिहासिक शो था. स्वराज स्पोर्ट निवृत्ति मगर फैम टीम. और चलते हैं हाइड्रोलिक टॉस बॉक्स की तरफ. नया आविष्कार एवन जोड़ी का टेनिस क्रिकेट में हाइड्रोलिक डेक टॉस बॉक्स में प्रसाद परब सर के साथ.
हॅलो, मी सन्मान्य अविनाश पाटील आणि करण पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या हायड्रोलिक टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि त्याचबरोबर गोविंद पाटील आपणास सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यायचं आहे. ओमसाई डाब्याचे संतोष कोळी यांचं सुद्धा आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. तर अविनाश पाटील, गोविंद पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर दोन्ही संगनायक सुद्धा इथे उपस्थित आहेत. डोळे संघाचे संगनायक आतिश गोडविंदे, तर गावदेवी खार्डी संघाचा संगनायक सुरेश फौजदार आमच्यासोबत आहे. आजच्या दिवसाचा हा शेवटच्या सामन्याचा नाणेफेक इथे आम्ही संपन्न करत आहोत पाहुण्याच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचं महत्त्व किंवा नाणेफेकीबद्दल सगळ्यांना माहिती आहे, दोन्ही कॅप्टन्सना माहिती आहे. फक्त आता कॅप्टन कुठलाही ते कॉल करणार, साहेब किंवा A1 जोडी. आणि यस, यजमान यांना मात्र हा मान देतो आम्ही. गावदेवी खार्डी संघ तिथे कॉल करणार आहे साहेब आणि साहेब. नाणेफेक जिंकली आहे गावदेवी खार्डी संघाने. सामना सुरू आहे, आपण जास्त काय विचारणार नाही आहोत. काय निर्णय असेल? फिल्डिंग. सेकंड मॅच खेळत आहे सूरज. काही चेंजेस केलेत संघामध्ये का तोच संघ कायम ठेवला आहे? तोच संघ असेल. ऑल द बेस्ट, थँक्यू सो मच. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आतिश. नाणेफेक प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट असते, पण बघतोय आपण की या सामन्यामध्ये धावसंख्या थोडीशी कमी पाहायला मिळते. थंड वातावरण आहे किंवा थंडीचे दिवस आहेत आणि ड्यू वाढल्यामुळे धावा होत नाही. अशा मुवमेंटला तुझ्या मनामध्ये नक्की कल्पना काय आहे किंवा तुझ्या डोक्यामध्ये आयडिया काय किती धावा करण्याच्या निर्णयाचे म्हणजे तुम्ही ठरवणार आहात म्हणजे गावदेवी संघ खाडी संघासमोर? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. असा कुठला बॉलिंग अटॅक आहे जो मात्र या धावसंख्या डिफेंड करण्यासाठी ती मदत करेल? बॉलिंग अटॅक तर आमच्याकडून खूपच चांगला आहे आणि आपण 3-3:30 वाजता याच्यामध्ये वातावरणामध्ये मॅच खेळणार, त्याच्यामुळे प्रत्येक धावसंख्या डिफिकल्ट जाणार आहे डिफेंड करत. ओके, थँक्यू सो मच. गोविंद पाटील आमच्यासोबत आहेत. गोविंद पाटील साहेब, आपण बघतोय की एक नवीन संकल्पनेतनं आपण हायड्रोलिक आपल्याला टॉस बॉक्स पाहायला मिळतो आहे आणि तुम्हाला सुद्धा एक वेगळ्याच स्पर्धेचा आनंद इथे घेण्यात येतो आहे. कारण 160 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात, 124 रेग्युलर क्रिकेटर्स खेळत आहेत आणि 40 सुद्धा क्रिकेटर खेळतात. 12 दिवसाचा कालावधी आणि एक अप्रतिम आयोजन. काय म्हणाले या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? खूपच छान आयोजन केलेलं आहे. अजून तुम्हाला या A1 जोडीकडनं अजून काही अपेक्षा आहेत का? कारण मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी आपण नवीन काहीतरी घेऊन येत असतो. पुढच्या वर्षी अजून काही नवीन करण्याचं तुम्हाला काय वाटतं की अजून काहीतरी याच्यात ॲडिशनल व्हायला हवं? अजून बाईक वाढवले तेवी. गोविंद पाटील साहेब जास्त बोलत नाही. आपण नाणेफेकचा रिझल्ट आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देऊया. नाणेफेक जिंकली आहे ती गावदेवी खार्डी संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि डोहळे 11 या संघाला इन्व्हाइट केलं की या आपण फलंदाजी करा. धन्यवाद प्रसाद परब सर. तर
नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे, कारण क्रिकेटमध्ये टाईम आऊटचाही रूल आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊटच्या रूपाने अजूनही कोणताही फलंदाज बाद दिला गेलेला नाही. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटचा जर विचार करायचा झाला तर हिमाचल प्रदेश या संघाचा अशा प्रकारे एक फलंदाज बाद दिला गेलेला आहे. रणजी क्रिकेटमध्ये ही घटना पाहायला मिळाली होती. आणि इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्ये टाईमआउटचा रूल आणि हे एक फलंदाज अशा प्रकारे बाद दिला गेलेला आहे. तर लगेच नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचा आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होताना आमच्या समालोचन कक्षामध्ये या स्पर्धेचे शिल्पकार A1 जोडीचे शिल्पकार निलेश पाटील साहेब आणि भरपूर प्रोत्साहन नक्कीच नेहमीच आम्हाला देत असतात. कॉमेंट बॉक्समध्ये वेळोवेळी ते येत असतात. नक्कीच आपण नेहमीच उल्लेख करतोय की वीरेंद्र सहवाग यांनी T20 विश्वचषक जेव्हा सुरू होता तेव्हा एका चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला होता की क्रिकेटमध्ये फक्त दोनच गोष्टींचा सन्मान केला जातोय. पहिलं म्हणजे सचिन तेंडुलकर अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. आणि सन्मान ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. मग पंचांचा सन्मान असो, प्रतिस्पर्धी संघाचाही सन्मान कधी कधी आपल्याला करावा लागतो, कारण सन्मानानंच मित्रांनो आपल्याला मान मिळतोय. तर खेळ सुरू होतोय. नवीन फलंदाज विशाल मडवी येतोय. विशाल रावतोय. एक बिग विकेट इथे बाद झालेला आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर. क्षेत्ररक्षक चेंडूवर येऊ शकला नाही आणि वेगाने 2 धावा इथे फलंदाज पूर्ण करतायत. लक्ष्य जर बघितलं अजय तर 61 धावांचं आहे आणि आपण पाहतोय खूप रात्रही झालेली आहे. डीप फॅक्टर स्पष्टपणे आपल्याला जाणवत आहे. हो, जवळपास रात्रीचे आपण पाहतो की 2:22 होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 61 धावांचं टार्गेट, एक चांगलं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे जय हनुमान काटे टीमकडून. आणि त्यामध्ये आपण पाहतोय की धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात तेवढी चांगली झालेली नाही. यावेळी मात्र जागून खेळण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा येतो पंचांगाचा, कारण चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेरच्या बाजूने वळतोय. एक नॅचरल स्विंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळत होतं या चेंडूवर. चेंडू पडल्यानंतर बाहेर खूपच वळला होता. तर उत्तन बॉईज उत्तन आणि सेलुमाता वर्ल्ड बी या दोन्ही संघांनी उद्या रिपोर्ट करायचं आहे. बरोबर 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. यावेळी मात्र प्रयत्न तर चांगला केला होता स्केलिंग रिजनमध्ये, मात्र नक्कीच प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसला होता फलंदाज क्षेत्ररक्षक. नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. झेला मात्र होऊ शकला नाही, मात्र महत्त्वाच्या धावा वाचवलेल्या आहेत. तकदीर होता त्या ठिकाणी ज्यानं निश्चितच काही धावांचं संरक्षण केलंय. फक्त एकच धाव मिळाली आहे फलंदाजाला. अको टप्प्याचा बॉल होता, चांगल्या पोझिशनमध्ये फलंदाज आला होता, मात्र जे काही एलिव्हेशन पाहिजे होतं इनफिल्ड क्लिअर करण्यासाठी ते मिळालं नाही आणि त्यामुळे चौकार प्राप्त करता आला नाही. 4 धावा धावफलकावर, 1 गडी बाद मालोडी. संदीप फुटाने पहिलं षटक घालतोय राईट मोर द स्टंप. यावेळी समोर खेळलेलं आहे क्षेत्ररक्षक, चेंडू झेपावतोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, मात्र एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. चांगलं बॅकअप त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं होतं. 61 धावांचं लक्ष्य आहे. आपण सामना बघतोय जय हनुमान काटई विपक्ष सोनेकमाता मालोडी या 2 संघामध्ये. काटई संघासाठी अनंता पाटीलने चांगली बॅटिंग केली. शेवटच्या षटकामध्ये जे 2 षटकार ठोकले अतिशय प्रेक्षणीय. त्या अगोदर 16 धावा करणने बनवल्या होत्या. चौकारांचा त्याने पाऊस पाडला. कव्हर्समध्ये मिसफील्ड झाली आहे धावपळ मैदानाच्या आतमध्ये आणि अखेर जेथे 1 धाव होणं कठीण होतं तेथे 2 धाव मिळत आहेत फलंदाज विशाल मडवीला. विशाल पोहोचतोय 5 या धावसंख्येवर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मालोडी संघाची धावसंख्या 1 बाद 7. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. हे VIP डायचं दृश्य आपण पाहू शकता. VIP डायजवर अनेक मान्यवर ज्यामध्ये आपण पाहू शकता
काशीनाथ पाटील साहेबांना मोसम पाटील साहेबांना आपण पाहू शकता. जगदीश पाटील साहेब तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वच जे मान्यवर आहेत व्यासपीठावर क्रिकेटचे चांगले जाणकार आहेत आणि ही मॅच रंगतदार होईल असं त्यांना देखील कदाचित वाटतच असणार आहे. कारण टार्गेट आपण पाहतो 61 धावांचं आहे. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना शांत ठेवण्यात आलं. संदीप पुटाणेनं चांगली गोलंदाजी केली. फक्त 7 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी बाद केला. इनफॉर्म विशाल रावतेला त्यांनी पवेलियनचा रस्ता दाखवला. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात विशाल रावते बाद झाला. खातं उघडता आलं नाही. सोनेकामध्ये मालवटी संघाचा की प्लेयर विशाल रावते यांनी पहिल्या सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं. मात्र या सामन्यामध्ये तो विशेष काही करू शकला नाही. 2 चेंडूचा सामना त्यांनी नक्कीच केला होता. मात्र त्याला भोपळाही फोडण्याची संधी तिथे मिळाली नव्हती. मात्र एका चांगल्या भागीदारीची आवश्यकता असेल. रुपेश काटे आणि विशाल मडवी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रोहित पाटील सज्ज होतोय. दूरवरच्या टोकाकडून यायला हुक करण्याचा प्रयत्न. बीट होतोय. क्षेत्ररक्षक बीट होतोय. या फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि चिडून निघून जातोय. लॉंग शॉप रिझन मधून सीमा पार हा चौकार. फार मोठी इनसाइड एज लागली होती त्या ठिकाणी. हुक करण्याचा प्रयत्न झाला होता आणि एका हाताने झेल टिपण्याचा प्रयत्न विकेट किपरचा फसलाय आणि त्यानंतर शॉर्ट फाईनली जो खेळाडू होता त्याला देखील हुलकावणी देऊन बॉल निघून गेला. अतिशय वेगानं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी नशिबाचा चौकार मिळतोय फलंदाज रुपेश काठेला. संघाची धावसंख्या दुहेरी अंकात जाताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 1-11. अगदी बरोबर. नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि या महत्त्वाच्या धावा फलंदाजी करणाऱ्या धावफलकामध्ये जोडल्या जातात. आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रवेश करते 11 धावा. यावेळी पंच आमच्याकडे वळतात. वायरचा इशारा करत आहेत. थोडीशी दिशा भरकटली जाते ते गोलंदाज रोहित पाटील याची. रोहितकडे फार चांगली विविधता आहे. दुपारच्या सामन्यामध्ये ते आपण पाहिलं देखील होतं. खूप चांगली गोलंदाजी त्याने केली होती. पण या मॅचमध्ये सुरुवात खरं तर चांगली केलीच होती त्याने. पहिल्या बॉलवर विकेट जवळपास मिळाली होती पण विकेट किपरला झेल टिपता आला नाही आणि त्यानंतर थोडंसं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळतंय. वाईट बॉल. अगदी बरोबर. पहिल्या चेंडूवर मिसफिल्डला झाला होता आणि त्याचा कुठेतरी परिणाम आपण पाहतोय मानसिक होतोय तो गोलंदाजावर. यावेळी अतिशय सुरेख चेंडू. अगदी आपण पाहतोय या चेंडूने बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नव्हता. लेगबायच्या रूपाने 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 1 धावेने ओढून दिली ती धावफलकावर 13 धावा. यावेळी ऑन साईडला इनफिल्डच्या वरून चेंडू टोलवला. मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये फलंदाज तोपर्यंत सिंगल धाव पूर्ण करतायत आणि सिंगलने संघाची धावसंख्या 14वर पोहोचते. म्हणजेच अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता मालोडी संघाला. पॉवर प्लेचा खेळ अजूनही चालू आहे. फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. नक्कीच फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जातोय. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न. मात्र आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये गोलंदाज चेंडूवर झेपावला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. संघर्ष भरपूर केला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. चांगलीच चढाओढ आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. सुरुवात या सामन्याची मालोडी संघाने चांगली केली होती मात्र त्यानंतर काही चांगले फटके फलंदाजांनी खेळले. एक चांगली धावसंख्या उभारली. चांगला बॉल होता. थोडासा खाली राहिला होता आणि कट करण्याचा प्रयत्न थोडासा आतमध्ये देखील आला. थोडीशी मुवमेंट होती बॉलमध्ये. नक्कीच मुवमेंट आपल्याला पाहायला मिळत. कट करण्याचा प्रयत्न फसला जातोय आणि बॅटला नक्कीच बॅटला स्पर्श करून चेंडू मात्र गेला नव्हता. सुदैव आपल्याला पाहायला मिळतंय फलंदाजाचं. पॉवर प्लेचा जर आपण खेळ पाहिला ना काटई संघाने फक्त 9 धावा बनवल्या होत्या 2 षटकांमध्ये. तर त्या मानाने तर फार चांगली सुरुवात आहे परंतु 61 धावा ह्या चेस करायच्या आहेत. यावेळी चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये टोललेलं आहे. 30 अंकामध्ये चांगले क्षेत्ररक्षण. ओ थ्रो आणि जिथे 1 धाव होते तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न.
आणि तिसरी धावे पूर्ण. काय म्हणशील अजय घरत या क्षेत्ररक्षणाबद्दल? खरं तर शाळकरी मुलांचं क्रिकेट जसं असतं ना तसं हे क्रिकेट राहिलं आहे. ज्या पद्धतीनं 3 धावा येते फलंदाजांनी पळून पूर्ण केलेल्या आहेत. मात्र फलंदाजांचं तर कौतुक होईल, परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी सुमार दर्जाचं पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा येते फलंदाजांनी उचलला आहे. 3 मौलिक धावा आणि याचबरोबर पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. मालवणी संघाची धावसंख्या 17 धावांवर पोहोचली आहे. हे समीकरण आहे या मॅचमध्ये. 24 चेंडू शिल्लक आहेत, 44 धावा अजूनही बनवायच्या आहेत. प्रतिषटक 11ची सरासरी आहे. कंडिशन्स जरूर थोड्याफार अनुकूल आहेत गोलंदाजांसाठी, मात्र अशा कंडिशन्समध्ये देखील आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे की 3च्या सुमारास असेल किंवा पहाटे 4च्या सुमारास देखील 60+ धावसंख्या चेज झालेली आहे. आणि नक्कीच कालच्याच सामन्याचं उदाहरण आपण देऊ शकतोय. नाईट रायडर्स हरला होता. संदेश भोईर लिटल मास्टर ऑफ सरवली काय फलंदाजी केली होती, अफलातून फलंदाजी, आणि तो सामना सरवली संघाने जिंकला होता. डावाला सावरण्याचा येथे प्रयत्न फलंदाज करतायत रुपेश काठे आणि विशाल मढवी. मढवीच्या बॅटमधून आत्तापर्यंत 6 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडूंचा सामना केला आहे. रुपेशनं 6 चेंडू फेस केलेत. 8 धावांचं योगदान देऊन तो खेळतोय. अगदी शून्यावर पहिला धक्का लागला होता आणि त्यानंतर 17 धाव्यांची ही अभेद्य भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. ही भागीदारी निश्चितच डोकेदुखी ठरू शकते प्रतिस्पर्धी संघासाठी, अर्थात काटे टीमच्या कॅप्टनसाठी. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज करण पाटील. आता थोडं विखुरलेलं क्षेत्ररक्षण, विशेषतः ऑन साईडला जास्त प्रोटेक्शन आहे. 3 खेळाडू ऑन साईडला सीमारेषेवर तैनात करण्यात आले. तर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे फिल्डर एक शॉट फाईन लेग पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा बॉल आहे, हुक केला आहे, वेकेंट एरियामधून बॉल निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे पाहायचा आहे चौकार आहे की षटकार. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पंचांनी आता सोपवलाय, चेक करण्यासाठी सांगितलंय. मात्र काय जबरदस्त बॉल फटका. बॉल फार चुकीचा मी म्हणेन, कारण ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं ते पाहता आखोट टप्प्याचा बॉल टाकणे योग्य नव्हतं. अगदी बरोबर, आखोट टप्प्याचा चेंडू टाकला होता. खरं तर गोलंदाजाने केली आहे चूक. फलंदाजांना लागलेली धावांची भूक आणि फलंदाजाने फटका केला आहे हुक. खूपच छान, एक आदर्शवत फटका होता. आखोट टप्प्याचा बॉल जेव्हा तुम्हाला मिळतो ना तेव्हा तुमच्याकडे पुल हुक हे फटके असणं गरजेचं आहे. त्या फटक्यांवर जर तुमचं प्रभुत्व असेल तर अशा प्रकारचे चेंडू तुमच्यासाठी पर्वणी ठरत असतात. आणि रुपेश काटेचा कुठेतरी हा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे, स्ट्रॉंग झोन आहे. हुक शॉट तो फार चांगल्या पद्धतीनं एक्झिक्यूट करत असतो. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. चौकार, यस, 4. एक टप्पा घेऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. धावसंख्या 21. अजूनही 40 धावांची आवश्यकता असेल. 23 चेंडू शिल्लक. सामना दोलायमान स्थितीत आहे खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर. अगदी बरोबर, स्थिती जर बघितलं तर दोन्ही संघांसाठी समान आहे. कुठल्याही संघाकडे हा सामना झुकू शकतोय. चेंडूच्या आकारामध्ये थोडाफार बदल झालाय असं वाटतंय. चेंडू बदलला जातोय. चेंडू तर बदलला जातोय. पाहूया सामना बदलतोय का. काटाई संघाला हा सामना जिंकायचा असेल तर निश्चितच येथून देखील त्यांना टिचून मारा करावा लागणार आहे. 11ची सरासरी हे षटक सुरू होण्यापूर्वी बनवायची होती. म्हणजेच एक मोठा फटका आणि त्यानंतर बघायला गेलो तर 11 धावा येऊ शकतात. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय, पण गोलंदाज करण पाटील चांगली गोलंदाजी करताना दिसलेला आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती. तो कमबॅक करू शकतो. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आखोट टप्प्याचा बॉल स्लॅश केलाय बॅकवर्ड पॉईंटच्या वरून. बॉल निघून जाईल डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पार. नेत्र दीपक चौकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला. भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर उचलला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाने उचलला होता, हे आपण पाहू शकता. अगदी वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जाणून बुजून चेंडू हवेतून मारला, कारण डीपमध्ये कुठलंही प्रोटेक्शन नव्हतं.
शॉट वाईड अँड पनिश्ड. रुपेश काठे याने इरादा पूर्णपणे अजय स्पष्ट केलेला आहे. 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहे. या अगोदरचा चौकार ऑन साईडला आणि त्यानंतरचा चौकार ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि दोन्ही आखोट टप्प्याचे चेंडू पाहायला मिळाले. भरपूर जास्त वेळ मिळतोय फलंदाजाला फटके खेळण्यासाठी. मात्र काय नेत्रदीपक फटके मारले जात आहेत. Oh, edged. Oh, that's gone very fine and it's run away for 4. Another boundary. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील. यावेळेस जास्त विड्थ नव्हती. शरीराच्या थोडासा जवळ होता हा बॉल. ऑफस्टिकच्या थोडासा जवळ होता. मोठी कडा लागली होती. इट वॉज हेल्दी एज. नशीबवान ठरलाय फलंदाज. तिकडे आपण पाहतोय स्लिप नाही आहे. विकेट किपरच्या उजवीकडून आणि शॉर्ट थर्डमॅनला जो खेळाडू आहे त्याच्या डावीकडून दोघांच्या मध्यातून बॉल निघून गेला. अतिशय वेगानं 4 धावांसाठी सलगचा हा 3रा चौकार येतोय रुपेश काठेच्या बॅटमधून. त्याचा एकूण 4था चौकार. धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचली 29 वर. आणि सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅट का किनारा लेकिन नसीब का सहारा. अजूनही 32 धावांची गरज आहे. ओह, पुन्हा एकदा त्याच दिशेतून बॉल निघून चाललाय. फाईन थर्डमॅन सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. फार आगळ्या वेगळ्या ढंगानं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका कसा आहे ते महत्वाचं नाहीये, रिझल्ट काय ते महत्वाचं आहे. आणि रिझल्ट फलंदाजाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री या आपण मित्रांमध्ये पाहू शकता. याला आपण उपट शॉट ही म्हणू शकतो अजय. ज्याप्रमाणे उपट घातली, उपट घातले आणि सामनेवाले संघाची कंबर मोडली. कारण सलग का 4 चेंडूमध्ये 4 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. या अगोदर राम पाटील जे वागेश्वर देसाई संघाच्या फलंदाजाने सलग 5 चेंडूमध्ये 5 चौकार आणि केतन पाटील आहे ते वडूनगर संघाच्या फलंदाजाने तर 6 चेंडूमध्ये 7 चौकार ठोकण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये केलेला आहे. करणच्या ओव्हरमध्ये रन आणि रनच येत आहेत. हा बॉल चांगला आहे. यावेळेस बीट केलंय वाटतं फलंदाजाला. विकेट किपर देखील बीट झालाय. पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण. बाईचा इशारा पंच करतायत मुन्ना पठाण. अवांतरच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले. फार प्रोडक्टिव्ह षटक. यावेळची लाईन लेंथ खूप चांगली होती. मात्र पहिले 4 चेंडू गोलंदाजांनी काहीही लेसन घेतला नाही. आखोट टप्प्याचे चेंडू वारंवार टाकले आणि 4 सलग चौकार आले. सुरेख बॉल. यॉर्कर लेंथ आहे. अपील जोरदार, परंतु पंच अपील फेटाळतायत. 1 धाव अतिशय वेगानं पूर्ण करण्यात आली आहे. लेग बायचा इशारा. षटक समाप्त. खर्चिक षटकाची समाप्ती. धावसंख्या 35 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आणि रिव्ह्यूची मागणी तेथे करण्यात आलेली आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून काटाई टीमनं हा रिव्ह्यू घेतलाय. फेअर डिलिव्हरी आहे ते तर दिसतंय आपल्याला. तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. स्क्रीनवर देखील खेळाडू पाहतायत आणि बरंचसं चित्र येथे स्पष्ट होतंय. आता खेळाडूंना देखील समजलं असेल, परंतु ऑफिशियली निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. रिदममध्ये दिसलाच नाही संपूर्ण षटकामध्ये गोलंदाज करण पाटील. शेवटचे 2 चेंडू मात्र फार चांगले टाकले. अगदी बरोबर. रिदम लयमध्ये आपल्याला पाहायला मिळत. आणि करण यांनी या षटकामध्ये भरपूर रनही खर्च केलेले आहेत. 4 चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये 4 चौकारही आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावर त्याने कुऱ्हाड मारून घेतली. पहिल्या 4 चेंडूमध्ये ज्या पद्धतीने चेंडूला वारंवार त्याने आपटी दिली आणि त्या आखोट टप्प्याच्या चेंडूंचा फार चांगला फायदा उचलला फलंदाजानं. आणि एका आपटी चेंडूवर तर उपटी आपल्याला पाहायला मिळाली होती. थर्ड अंपायरचा डिसिजन येणं बाकी आहे. लेग बिफोरसाठी DRSची मागणी करण्यात आलेली आहे काटे टीमकडून.
4 षटकांमध्ये 44 धावा बनवायच्या होत्या आणि ह्या षटकामध्ये 5 बॉल्समध्ये 17 धावा आल्यात. शेवटचा बॉल जो आहे त्याचं डिसिजन येणं बाकी आहे, पेंडिंग आहे डिसिजन. लेग बायची धाव मिळेल की फलंदाज बाद असेल ते पाहायचं आहे. विकेट्स मिसिंग, येस विकेट्स मिसिंग दाखवता येते. फलंदाज नॉट आऊट असेल आणि इम्पॅक्ट देखील पहा आउटसाईड ऑफ आहे. तर तेथेच तो जो LBWचा निर्णय आहे तो समाप्त होतोय. तो प्रश्न उद्भवतच नाही तेथे, कारण फटका खेळलेला आहे फलंदाजानं. त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ऑफस्टिकच्या लाईनच्या बाहेर बॉल पायावर आदळला आहे. नॉट आऊट. येस, नॉट आऊट. तर 35 धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर मालोडी संघ 61 धावांचा पाठलाग करत आहे. अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. हे इक्वेशन आपण पाहू शकता. नीड 26 रन्स. चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल काटेई टीमच्या कॅप्टनला, जी काही वेळ तुम्हाला देण्यात आलेली आहे त्या मर्यादित वेळेमध्येच तुम्ही 6 षटकं कंप्लीट करायची आहेत. अतिशय महत्त्वाचं षटक घेऊन आता रोहित पाटील सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये रोहितनं 9 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी तर केलेली आहे त्याने, मात्र गडी बाद करावे लागतील आणि या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी देखील करायची आहे. समीकरण थोडंसं सोपं झालं आहे फलंदाजांसाठी. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला आधीच वजन घेऊन तयार होता फलंदाज. कदाचित आखोड टप्प्याच्या चेंडूची वाट पाहत होता, मात्र बॉल चांगला होता, गुडलेन स्पॉटवर पडला होता आणि लाईन देखील भरपूर चांगली बीट केला आहे फलंदाजाला. अगदी बरोबर. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते रोहित पाटील याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि पुन्हा एकदा तोच परिणाम. डॉट चेंडूची सांगता होतीये. रोहितचं हे वैशिष्ट्य आहे, लवकरात लवकर तो आपलं षटक पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. दुपारच्या मॅचमध्ये देखील ते आपण पाहिलं होतं. आणि असा जेव्हा प्रयत्न केला जातोय तेव्हा फलंदाजाला विचार करण्याचा वेळही मिळत नाही. थोडासा वेळ घेत आहेत आता फलंदाज. दोन्ही फलंदाजांमध्ये काही चर्चा झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला विशाल मडवी आहे. रुपेशने काहीतरी कानमंत्र दिला आहे. टॅप केलाय बॉल. बॉल चाललाय शॉर्ट कव्हर्समध्ये. तिथे फिल्डर तैनात आहे. एकच धाव घेण्याची संधी मिळेल. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. थोडंसं प्रेशर आता फलंदाजांवर पुन्हा एकदा वाढताना दिसते. 15 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची आवश्यकता. मात्र जमिनीची बाजू आपण पाहतोय की आता मात्र स्ट्राईकला रुपेश काटे येतोय. 24 धावांवर खेळतोय. फक्त 11 चेंडूंचा सामना केलाय. तब्बल 5 चौकार त्याने ठोकलेत. बॉल थोडा का हवेत होता. चांगली फिल्डिंग, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट, पण एक धाव घेण्यापासून थांबू शकला नाही आहे फलंदाजांना. हलक्या हातानं कट केला होता, लेट कटचा वापर केला होता आणि गॅपमधून बॉल काढायचा होता. शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉईंटला जे खेळाडू आहेत त्यांच्यामधून बॉल काढायचा होता. एक चांगला फटकाच होता, परंतु प्लेसमेंट तेवढं चांगलं पाहायला मिळालं नाही. अगदी बरोबर. क्षेत्ररक्षणाला बीट करू शकला नाही. फटका तर चांगला होता, लेट कटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. आता मात्र लॉफ्टेड फटका. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. 1 बाउन्स, 2 बाउन्सेस आणि त्यानंतर फिल्डरपर्यंत बॉल पोहोचलाय. दुसरी धाव घेण्याचा मानस होता, पण धाडस करता आलेलं नाही आहे. आधी बॅकअप देखील केलं होतं त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी फलंदाजाने. मात्र स्ट्रायकर सेंडला असलेल्या रुपेशनं लगेच सांगितलं की नाही, ही धाव मिळणार नाही आपल्याला ती धाव घ्यायची नाही आहे. आणि अखेर एकच धावेवर समाधान व्यक्त करण्यात आलं आहे. इकॉनॉमिकल षटक, कौतुक करावं लागेल रोहित पाटीलचं. 38 धावा धावफलकावर अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. 13 चेंडू शिल्लक. नेक्स्ट बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. ओहो, कट करण्याचा प्रयत्न. टू क्लोज टू कट. बीट झालाय फलंदाज. डॉट चेंडूची सांगता होते आणि याचबरोबर हे चांगलं षटक समाप्त होतंय रोहित पाटीलचं. त्याचा स्पेल देखील समाप्त होतोय. 2 षटकांमध्ये त्याने धावा दिल्या 12. गडी मात्र बाद करू शकला नाही. जबरदस्त इनकटर बॉल होता. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 38 आणि उर्वरित 2 षटकांमध्ये 23 धावांची आवश्यकता. हे आपण इक्वेशन पाहू शकता. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. मात्र गोलंदाज रोहित याचं कौतुक करावं लागेल. निर्णायक षटक होतं आणि या षटकाचा विचार केला तर अजय घरत फक्त इनमिन 3 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आपण भिवंडीच्या क्रिकेटमध्ये पाहायला गेलो तर निश्चितच भावेश पवारचं नाव प्रामुख्यानं आपण घेत असतो. लवकरात लवकर षटक कंप्लीट करण्यामध्ये तो माहीर आहे. जास्त वेळ तो फलंदाजांना देत नसतो आणि बऱ्याचदा भावेश पवार देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असतो. तसंच चित्र येते रोहित पाटीलच्या षटकामध्ये पाहायला मिळालं. 3 डॉट चेंडू टाकले त्याने आणि 3 सिंगल्स फक्त फलंदाजांना मिळाल्या. अप्रतिम गोलंदाजी.
आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला गेलो तर रवींद्र जडेजा, पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी देखील फार लवकर आपली षटकं पूर्ण करायचा. अगदी बरोबर. या खेळाडूंचा नक्कीच इथे आपण उल्लेख केला आणि त्यांचं ते वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि इथे रोहित पाटील याचं कौतुक करावं लागेल, ज्याने खूप लवकर आपलं षटक समाप्त केलेलं आहे. आयोजकांना तर असं वाटत असेल की प्रत्येक गोलंदाजाने अशा प्रकारे लवकरात लवकर षटक समाप्त केलं पाहिजे, कारण वेळ फार जास्त खर्च केला जातोय. विशालकडे स्ट्राईक. अगदी 50-50 अवस्थेत आहे हा सामना असं मी म्हणेन, कारण 12 बॉल्समध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. कुठल्याही दिशेनं हा सामना जाऊ शकतो. थरार आहे या मॅचमध्ये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फार दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू स्वेर आहे, पंचांचा वाईटचा इशारा येतोय. एक धाव फार महत्त्वाची आहे. संदीपची सुरुवात चांगली पाहायला मिळत नाहीये. आणि आता मात्र सरासरी आपण पाहू शकता 11ची आपल्याला पाहायला मिळते. चेंडूमध्ये मुवमेंट जरूर पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर स्विंग होताना देखील दिसला, पण आधीच पिचिंग ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होती. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. एलिव्हेशन नाही आहे. दुसऱ्या धावेचा कदाचित प्रयत्न असेल. हो यस, आणि त्या ठिकाणी धावचीची संधी निर्माण झाली आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागणार आहे. विशाल मडवीची खेळी संपुष्टात. पाटील साहेब केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी, आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी, आयोजन केला सुके डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी, आयोजन केला सुके डाके निलेश पाटील. 11 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आहे टीम सोनिका माता मालोडी समोर. जाणून बुजून विकेट टाकले असं वाटतंय. अगदी बरोबर, कारण आपण जर बघितलं तर विशाल मडवी हा चचपटतच केला होता, कारण 10 चेंडूचा सामना करताना त्यांनी फक्त 9 धावांचं योगदान दिलं होतं. आणि आता एका फ्रेश फलंदाजाला खेळपट्टीवर आमंत्रित करण्यात आले. तो फलंदाज आहे हितेश चौधरी. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. तो देखील मला असं वाटतं की तडफडत होता मैदानावर येण्यासाठी. ज्या पद्धतीनं विशाल बॅटिंग करत होता, चेंडू कुठेतरी जास्तीत जास्त डॉट खेळत होता. 10 बॉल्समध्ये फक्त 9 धावा त्यांनी जोडल्या. स्ट्राईक रेट 100पेक्षाही कमी होता आणि ती एक चिंतेची बाब जरूर राहिली. मात्र एक चांगली पार्टनरशिप दुसऱ्या गड्यासाठी जरूर पाहायला मिळाली. एक मोठी पार्टनरशिप. 0वर पहिला धक्का लागला होता, त्यानंतर 40 धावा दुसऱ्या गड्यासाठी. जरूर रुपेशचं योगदान त्यामध्ये जास्त आहे, मात्र खेळपट्टीवर थांबून राहिला विशाल, ती देखील एक महत्त्वाची बाब. 11 चेंडू आणि 21 धावा. सुरेख बॉल आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला आणि काय जबरदस्त फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये. पुढे सरसावत असताना गोलंदाजाकडून आता टाळ्यांचा आवाज येतोय, गजर ऐकायला मिळतोय. ते क्रिकेट रसिक जागे झालेले आहेत. काही क्रिकेट रसिक मला असं वाटतं की झोपी गेले होते, ते देखील आता जागे झालेले आहेत स्टँड्समध्ये आणि जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. अगदी बरोबर आहे. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय संदीप फुटाणे, आणि कदाचित संदीप फुटाणे याच्या गोलंदाजीने नक्कीच प्रेक्षकांना सांगितलं असेल, बाबारे उठाने. एक बॉल महत्वाचा, एक धाव महत्वाची. रोमहर्षक लढत. वातावरण थंड, क्रिकेट मात्र गरम होत चाललंय. 10 बॉल्स 21 धावा. हा बॉल भरपूर दूर आहे फलंदाजापासून. पंचांचा वाईटचा इशारा. स्वेर चेंडू. जास्त वेग काढण्याचा प्रयत्न केला संदीपनं. फलंदाजाच्या स्लॉटमध्ये गोलंदाजी तर करायचीच नाहीये, हे ते स्पष्ट दिसतंय. फलंदाजापासून चेंडू थोडा दूर ठेवायचा आहे, मात्र ते करत असताना 2 वाईट चेंडू त्याने टाकलेले आहेत. आता 10 बॉल्समध्ये 20 धावा बनवायच्या आहेत मालोडी संघाला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इनसाइड एज घेऊन बॉल चाललाय शॉर्ट फाईन लेगला. चांगली फिल्डिंग, मात्र फलंदाज अतिशय वेगानं एक धाव पूर्ण करतायत. असं वाटतं की शेवटच्या चेंडूपर्यंत कदाचित ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूपर्यंत थरार पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं हा सामना पुढे सरकतोय, दोन्ही टीम्सकडून खूप चांगला संघर्ष मैदानामध्ये होतोय. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला जातोय. 9 चेंडू आणि 19 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रुपेश काठे, जो सेट फलंदाज आहे.
सलामीला आला होता. 13 चेंडूंमध्ये 25 धावा त्याने बनवल्यात. पाव शतक बनवून तो खेळत आहे. लीडिंग एज बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल आणि जबरदस्त कॅच. सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये काटई संघाकडून फलंदाज बाद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळतंय आणि काटे संघाच्यासाठी आणखीन एक खुशखबर आहे. अजय, हा सामना जर काटे संघाने जिंकला तर मोसम पाटील साहेबांकडून आयडी धाब्यावर मेजवानी असणार आहे. क्या बात आहे. आणि यांनी तर खऱ्या अर्थानं क्रिकेटची मेजवानी सर्व क्रिकेट रसिकांना दिली आहे. तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेश दादा पाटील आणि त्यांच्या समवेत जगन शेठ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. इतर काही मान्यवर देखील आहेत. आणि हे यवन जोडीचे दुसरे शिलेदार आपल्याला पाहायला मिळाले. सुकेश दादा डाकी, काशीनाथजी पाटील साहेब यांना आपण पाहतोय. मोसमजी पाटील देखील त्या ठिकाणी आहेत. यांच्याकडून हे पारितोषिक जे तुम्ही आता अनाऊन्स केलं मेजवानी असणार आहे. समीकरण 8 चेंडू आणि 19 धावा. इम्प्रोवाइज पद्धतीनं थोडासा फ्लिक शॉटप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर खरं तर फटका एक्झिक्यूट करायचा होता, कारण तिकडे डीपमध्ये प्रोटेक्शन नव्हतं. प्रीमेडिटेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा मात्र प्रयत्न झाला आणि त्यामध्ये फलंदाज फसला. बॉल थोडासा जास्त एक्स्ट्रा बाउन्स घेऊन आला. वरची कडा लागली होती त्या ठिकाणी आणि एक चांगला झेल ओमकारने समाप्त केला. ओमकार फार बिझी प्लेअर दिसतोय आपल्याला शॉर्ट फाईन लीगला. तिकडे चेंडू सातत्याने जात आहेत आणि चांगली कामगिरी करतोय ओमकार काटे टीमसाठी. आणि रुपेश काटेच्या रूपाने मी तर म्हणेन प्राइज विकेट. जो फलंदाज तळ ठोकून होता, चांगली फलंदाजी करत होता आणि आयशीची विजयाची किरण होती मालोडी संघासाठी आणि ती आयशीची विजयाची किरण इथे मावलताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. इथून 50-50 अवस्थेमध्ये अजूनही सामना आपण पाहतोय. हो बरोबर, सामना तर अजूनही 50-50 अवस्थेत आहे. 8 बॉल्स 19 धावा. म्हणजे पहा आता 11चा डिफरन्स आहे चेंडू आणि धावांमध्ये. 2 मोठे फटके, एक चौकार एक षटकार जरी आला तरी पण तो डिफरन्स लगेच कमी होताना दिसेल, किंवा 2 षटकार जरी आले तरी लगेच रन बॉल इक्वेशनपर्यंत ही मॅच येऊ शकते. तर ते 2 फटके योग्य वेळेवर येणे देखील गरजेचं आहे. ते कधी येतील किंवा ते येतील की नाही हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. मोसम पाटील साहेबांकडून नक्कीच काटे संघाला मेजवानी असणार आहे आणि त्यांच्याकडून मेजवानी जाहीर झाल्यानंतर काटे संघाने रुपेश काठे याची प्राइज विकेटही प्राप्त केलेली आहे. पाहूया लक फॅक्टर हा पाहायला मिळतोय का. काटेही संघासाठी आणखी एक जमीची बाजू आपण पाहतोय की आता सेट फलंदाज खेळपट्टीवर नाही आहेत. अशा प्रेशरस सिच्युएशनमध्ये मालोडी संघाला जरूर असं वाटत असेल की त्यांचा एक सेट फलंदाज शेवटपर्यंत थांबावा. मात्र रुपेश काठे बाद झाला आहे. जितेंद्र आलाय नवीन बॅटर. हितेश चौधरीकडे स्ट्राईक. 8 बॉल्स अँड 19 रन्स टू गेट. पुन्हा एकदा वरची कडा लागली आहे. ओमकार बॉलच्या खाली. आता मात्र ओमकारकडून झाली आहे चूक. बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे वाईडिश फाईन लेगच्या दिशेनं. कसा बसा बॉल अडवलाय. अतिशय वेगानं फलंदाज धावतायत. ओहो, धावचीची संधी देखील गमावली गेली आहे. 3 धावा कंप्लीट. एक धाव खूप महत्त्वाची आहे आणि अशा सिच्युएशनला 3 धावा आपण पाहतोय. फलंदाजी करणारे धाव संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जात आहेत. असं वाटतं की ओमकारची जास्त प्रशंसा केली मी. कॉमेंटेटर्स कर्स होत असतात या गोष्टी क्रिकेटच्या खेळामध्ये. पण इथे डायरेक्ट निशाणा जर असताना, थेट निशाणा इष्टेनवर असता विकेट किपरचा, तर कदाचित तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला असता. पण 3 मौलिक धावा मिळालेल्या आहेत. जर तरच्या गोष्टी जरूर सुरू असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. चर्चा जेव्हा रंगते तेव्हा, पण त्या गोष्टींना जास्त काही महत्त्व नाही आहे. आता समोर काय आहे, 7 बॉल्स आणि 16 धावा. व्हॉट अ मॅच. रोमहर्षक रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. संदीपच्या हातात बॉल. जितेंद्रकडे स्ट्राईक आहे. शॉट ऑफ लेंथ, बॅकफुटला जाऊन पुल केलाय. बॉल हवेत आणि बॉल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. त्यांना बघाया जमती लोक सारी अशी थाटात होते. एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला. सारा महाराष्ट्र मानतोय त्यांना. कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील. या फटक्याची अजय नित्यांत आवश्यकता होती आणि मी इतना ही कहूंगा की मौके पे चक्का.
काय जबरदस्त हा फटका सजवलाय. थोडासा आखोटप्प्याचा बॉल होता, क्रीजमध्ये थोडासा मागे खेळत होता फलंदाज आणि ज्या चेंडूची खऱ्या तर तो वाट पाहत होता तोच चेंडू त्याला मिळाला आणि पहा किती तगडा प्रहार त्याने केलाय. मजबूत बांध्याचा फलंदाज आहे. समीकरण आता 6 बॉल्समध्ये 10 धावा पाहिजेत. अगदी मिडल ऑफ द ब्लेड बॉल लागलाय. उंची भरपूर होती, जेवढी उंची तेवढं अंतर देखील चेंडूने पार केलंय. सीमारेषा पार 6 धावा. अगदी बरोबर. बॅटच्या मधोमध चेंडू घेतला होता आणि चेंडूला फेकून दिला होता आणि या फटक्याची आवश्यकता होती. तो फटका पण पाहतोय फलंदाज जितेंद्र पाटील याच्या बॅटमधून. अर्धशतक धावफलकावर लागलेला आहे या षटकाराच्या मदतीनं. 51 धावा धावफलकावर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. सोनिका माता मालोडी 6 चेंडू आणि 10 धावा. कुठला संघ इथून जल्लोष करत करत घरी जाईल ते पाहावं लागणार आहे. अजूनही भाकीत करता येणार नाहीये. अगदी बरोबर. आज की रात किस टीम की बनेगी बात. मात्र सस्पेन्स अजूनही कायम आहे. अजूनही सामना संपलेला नाही. 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. आणि ह्या सामन्यानंतर आजचं शेड्यूल देखील संपणार नाहीये. अजून एक सामना बाकी आहे आणि ती देखील एक महत्त्वाची मॅच असणार आहे. स्वराज 11 डोहोळे विपक्ष आपण पाहणार आहोत गाव देवी खार्डी. अनदर बिग मॅच. खाडी संघानं टॉस जिंकला आणि प्रथम त्यांनी गोलंदाजी निवडली आहे. राज पाटीलच्या हातात आता या सामन्याचं भवितव्य सोपवलंय कॅप्टनने. बोल्ड फुल टॉस होता, मात्र लॅप स्वीप खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन मिस केली फलंदाजानं. फलंदाज बाद. मागील षटकामध्ये आजी आपण पाहिलं होतं की षटकाराने वार केला होता. मात्र या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर पलटवार करताना आपण पाहतोय तो गोलंदाजी करणारा काटाई संघ. तर मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. पहा राईट आर्म राऊंड द विकेट हा बॉल होता. थोडी जरी बॅट लागली असती ना तर तेथे चांगल्या धावा मिळाल्या असत्या. मात्र थोडासा ऑफस्टिककडे गेला होता फलंदाज आणि वेग चांगला होता. त्या वेगात बीट झालाय आणि त्रिफळा उद्ध्वस्त. नक्कीच थोडी तरी बॅट लागली असती तर हा चेंडू कदाचित लॉंग लेग किंवा फाईन लेगच्या रिझनमध्ये पाहायला मिळाला असता. मात्र परिणामस्वरूप आपण पाहतोय की क्लीन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे. वेळ बघा ना किती आता 3 वाजतील आणि 3 वाजेच्या सुमारास हा थ्रिलिंग कॉन्टेस्ट पाहायला मिळतोय. काटई विरुद्ध मालोडी. येस मालोडी विपक्ष काटई हा सामना आपण पाहतोय. षटकामधील अजूनही 5 चेंडू शेष आहेत आणि 5 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. काय वाटतं सुपर ओव्हर होईल का? नक्कीच त्या गोष्टीची तर प्रतीक्षा अगदी पहिल्याच दिवसापासून केली जाते. मैदान में पाणी क्या अजय घरत बदली की मॅच की कहाणी. सांगता येणार नाही. आपण देखील कन्फ्यूज आहोत ना. अजूनही आपण पाहतोय 5 बॉल्स 10 धावा. म्हणजे असं आता म्हणताच येणार नाही की या संघाच्या बाजूने सामना झोकलाय किंवा त्या संघाच्या बाजूने. नवीन बॅटर निलेश उंच उडवलाय. मिस टाइम स्ट्रोक. बॉल हवेत आहे. 2 खेळाडू प्रयत्न करतायत. ओ कॅच ड्रॉप. 2 धावा इथे जरूर मिळतील. यस 2 धावा कंप्लीट देखील होत आहेत. मौलिक 2 धावा आहेत. तुम्ही अशा परिस्थितीमध्ये कॅचेस ड्रॉप करू शकत नाहीत. अगदी बरोबर. हे आपण पाहू शकता खूप उंच तर उडाला होता. मात्र हा झेल घेणं खूप आवश्यक होतं. तेल गेलं तूपही गेलं आणि हाती दुफाटणं आलं. कारण 2 झेल गेलं आणि 2 धावा मिळालेल्या प्रतिस्पर्धी संघाला. लॉंग ऑनला फिल्डिंग करतोय सीमारेषेलगत. फार पुढे आला होता तो. धावत चेंडूपर्यंत पोहोचला देखील होता जवळपास. मात्र सुरक्षित हातांची जोडी त्याला दाखवता आली नाहीये. सेफ पेअर ऑफ हँड्स फार महत्त्वाचे असतात कॅच घेण्यासाठी. 4 चेंडू 8 धावा. प्रति चेंडू 2 धावांचं समीकरण आहे. परंतु असा काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे क्रिकेटमध्ये की तुम्ही प्रत्येक बॉलवर 2च धावा बनवल्या पाहिजेत. 8 धावा तुम्हाला बनवायचे विजयासाठी 4 बॉल्समध्ये कशाही बनवू शकता. परंतु त्या बनतील का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. गोलंदाज पुन्हा एकदा राज पाटील. खोलवा टप्प्याचा बॉल गेलाय विकेट कीपरकडे. ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता. डॉट चेंडूची सांगता होते. समीकरण बदलतंय. 3 चेंडू शिल्लक आहेत. मालोडी टीमला अजूनही बनवायचे आहेत 8 धावा आणि जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. 3 चेंडूने 8 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्धाव केल्यानंतर मात्र फलंदाजाने डोक्यावर हात दिलेला आहे.
थरार अब भी बरकरार आहे. चित्तथरारक सामना, लक्षवेधी सामना आहे. आपण पाहतोय केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 अंजूर भिवंडी. गोलंदाजाला आता कानमंत्र का दिले जात आहेत हा देखील एक प्रश्न निर्माण होतोय, कारण त्याने आताचा बॉल जो टाकला तो डॉट चेंडू आलाय आणि प्रत्येक डॉट चेंडू हा फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवणार आहे. आता मात्र डॉट चेंडू खेळणं खूप महागड ठरतंय ते फलंदाजी करणाऱ्या संघाला. मात्र अजूनही सामना संपलेला नाही. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे, म्हणून क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन फेल आहे. क्रिकेटचा खेळ अतिशय जबरदस्त आहे, फार महान आणि फार मोठा खेळ आहे क्रिकेट. 3 चेंडू 8 धावा. स्ट्रायकिंग एंडला अजूनही आहे निलेश काठे. विजेचा हा बॉल, राजचा हा बॉल आहे. हो, बॉल काही बॅटवर नीटचा घेता आलेला नाही, तेथेच खेळपट्टीवरच घरंगळत राहिला होता. एक धाव पूर्ण केली जाते. लेग बायचा इशारा. फार जास्त ॲक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर मिळाली आहे आणि आता ऑफ स्ट्राईक झालाय. निलेश स्ट्राईक असणार आहे जितेंद्रकडे, ज्याने एक बॉल खेळलाय, षटकार ठोकलाय. क्षमता आहे त्याच्यामध्ये मोठे फटके खेळण्याची, ती त्याने सिद्ध देखील करून दाखवलेली आहे. मात्र वारंवार तुम्हाला तुमची क्षमता सिद्ध करून दाखवावी लागते, तेव्हा कुठे तुम्ही प्रसिद्ध होता. 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. हिम्मत करावी लागेल नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला. मात्र गोलंदाजी करणारा संघ कुठे मागे आहे, ती हिम्मत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि क्रिकेटमध्ये हिम्मतला किंमत आहे. काय गोलंदाजी केली राज पाटीलनं. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर दुहेरी धाव, झेल ड्रॉप झाला होता, नंतर डॉट बॉल आणि आता लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे. अप्रतिम गोलंदाजी अंडर प्रेशर. ओहो, अपील होत आहे विकेट किपर कडून. बॉल पाठीमागे गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेनं. लेग बायचा इशारा पुन्हा एकदा. आता काय निर्णय लागणार आहे शेवटच्या बॉलवर. 1 चेंडू आणि 6 धावा. इकडे देखील टेन्शन वाढले. देखिए इस टूर्नामेंट में कारनामा ओमकार ने किया था, आखिरी गेंद पे सिक्सर लगाया था वेले के सामने. आगासनचा जो फलंदाज 1 चेंडू 4 धावांची गरज होती तेव्हा त्यांनी षटकार ठोकला होता. गोलंदाज देखील तिथे मध्ये आलाय. पंच तेच सांगतायत की तुम्ही चेंडू टाकल्यानंतर एष्ट्यांच्या समोर कशाला येता, आणि तेव्हा जेव्हा अशा प्रकारची अपील होते तेव्हा पंचांसाठी फार डिफिकल्ट असतं. पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केलंय आणि आता 1 चेंडू 6 धावा असं समीकरण. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. रोमहर्षक आणि रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय नक्कीच सुरेख सामना आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. क्लायमेट आपण पाहतोय पूर्णपणे कूल आहे, लेकिन ठंडी में भी गर्मी का एहसास. गरम सामना आपण पाहतोय थंड मोसममध्ये. काय डावपेच आखले जात आहेत मैदानामध्ये. आता सिली कव्हर पॉईंटला फिल्डर तैनात करण्यात आलेला आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, कव्हर पॉईंटला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. ऑन साईडला लॉंग ऑन, डीप मिड विकेट, एक डीप स्क्वेअर लेग आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील आहे, आणि ऑफ साईडला देखील एक खेळाडू सीमारेषेवर. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. अजय, या चेंडूमध्ये दडलंय काय? सामन्याचा निकाल. मात्र सामन्याचा निकाल काय असेल हे पाहूया. जबरदस्त बॉल आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय काटई संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन काटई टीम. आणि मोसम पाटील साहेबांकडून आरडी रुक्मिणी धाब्यावर नक्कीच मेजवानी असेल जय हनुमान काटे या संघाला. अभिनंदन जय हनुमान काटे अँड हार्ड लक सुनिका माता मालोडी. ज्याच्या नावाचा जय जयकार